सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था, होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थियो 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। स्थानीय पुलिस और ट्रैफिक पुलिस से परेशान जीन्स कपड़ा जीन्स उठाने वाले टेम्पो चालकों द्वारा की जाने वाली हड़ताल आंदोलनकारियों ने स्थगित कर दी है। उल्लासनगर शहर एक औद्योगिक शहर है और यहाँ पार्किंग की एक बड़ी समस्या है, खासकर कैंप नंबर 5 परिसर में, जहाँ बड़े पैमाने पर जीन्स का कारोबार है। जीन्स रोल और तैयार की हुई जीन्स उठाने और छोड़ने के लिए बाजार में जब टेम्पो चालक अपनी टेम्पो खड़ा करता है तो उन पर पुलिस की तरफ से दंडात्मक कार्रवाई की जाती है और पुलिस टेम्पो चालकों को न्यायालय में भी बुलाती है और मानसिक तकलीफ देती है। इन्हीं सभी विषयों को लेकर भारतीय कामगार कर्मचारी संघ और टेम्पो चालकों की ओर से आज बंद का आह्वान किया गया था। इस बीच पुलिस प्रशासन और टेम्पो चालकों के बीच बैठक हुई और टेम्पो चालकों ने फिलहाल बंद वापस लेने का निर्णय लिया है, पर इसके बाद जानबूझकर अगर टेम्पो चालकों को परेशान किया गया तो तीव्र आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा राधा कृष्ण साठे की तरफ से दिया गया है। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की या ठिकाणी चालक मालक महासंघाचा जे रिक्षा वाहतूक ज्या ठिकाणी होते, जे या ठिकाणी सगळं व्यापाऱ्याचं मोठं शहर आहे उल्लासनगर हे शहर व्यापाऱ्यांचं आहे आणि या व्यापारी शहरामध्ये हा व्यापार जो आहे हे कुणावर निर्भर आहे? हे आमच्या लोकांवर, हे गोरगरीब लोकांवर व्यापार निर्भर आहे। आणि हे लोक ह्या जीन्स पॅन्ट जीन्सचं कापड त्या गोदामातून आणायचं, दुकानात सोडायचं, दुकानातून जीन्स पॅन्ट उचलायचं आणि त्या माल वाहतूक रिक्षामध्ये न्यायचा, अशा पद्धतीने हे काम सुरू येत आहे। या शहरामध्ये जिकडे तिकडे खड्डे खोदलेले आहेत, त्याच्यामुळे वाहतुकीचा अनेक समस्या निर्माण आहेत। याला एकच कारण नाही आहे, पण आमच्या एखाद्या बांधवाला जर ते माल खाली करायचा आहे तर त्याला दुकानासमोर रिक्षा उभी करावी लागते आणि त्याला माल जरी भरायचा आहे तरी त्याला दुकानासमोर रिक्षा भरायची। तर ह्या अशा गोष्टी असताना आता काही अंशी आमचे लोक चुकत असेल, नाही असं ना, शेवटी माणूस आहे, चुकत असेल, पण आम्ही त्या गोष्टीची दक्षता घेऊ की आमच्याकडून चुका होणार नाही। पण पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून आमच्याकडून ते आमच्या लोकांवरती कार्यवाही करायची, गुन्हे दाखल करायचे, त्याला पोलीस स्टेशनला बोलवायचे, अख्खा दिवस त्याला उभा करायचं, त्याला कोर्टात बोलायचं, अशा पद्धतीचा त्या शिशीमारा सुरू होता आमच्या मागे, शिशीमारा जो सुरू होता लोकांच्या मागे, तर त्याच्यामुळे आमच्या लोकांवरती उपासमारी खूप भयान आली होती आणि त्याच्यामुळे लोकांनी पैसे कमवायचे काय, 1000-500 रुपये जर कोर्टात भरावं लागले, पोलिसांचा दंड जर भरावा लागला तर मग घरात खायचं काय, चूल पेटायची कशी काय, अशा अनेक समस्या होत्या। तर ह्या समस्याला वैतागून आम्हाला रस्त्यावर उतरायची पाळी आली आणि आम्ही आज सगळा संप पुकारणार होतो, सगळी वाहतूक बंद करणार होतो, पुरा व्यापाऱ्यांच्या सगळ्या आमच्या ज्या ठिकाणी रिक्षाचा आमचा जो विषय होता त्या सगळ्या आमच्या गाड्या बंद होणार होत्या। त्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सर्वांना निवेदन वगैरे दिली होती आणि आता आमचं नियोजन बंद होतं, परंतु सन्माननीय जगताप साहेब, पुढील लाईनचे वरिष्ठ निरीक्षक आणि त्यात करायकर साहेब आणि इतर पोलीस बांधव यांनी आमच्याशी विनंती केली की बाबा आम्ही तुमच्यावर कार्यवाही करत नाहीत आणि तुम्ही काय संप करू नका, व्यापाऱ्यांना त्रास होईल, लोकांना त्रास होईल। त्याच्यामुळे काल आमची चर्चा झाल्यानंतर आमचे पदाधिकारी पण उपस्थित होते आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आमचा मार्ग निघालाय की बाबा ते आमच्यावर कार्यवाही करणार नाही, आम्ही पण बंद करणार नाही, आमचा जो बंद आहे तो आम्ही आज स्थगित केलेला आहे। जर आमच्यावर परत कार्यवाही झाल्या तर आम्ही याच्यापेक्षा भयान आम्ही असं आंदोलन रस्त्यावर उतरून भयान पद्धतीचं आंदोलन करू। मग जे काय परिणाम होतील ते भोगायला आम्ही पण भोगायला तयार आहेत आणि हेही बघायला तयार आहेत। आणि मी आपला धन्यवाद देतो की आमचा आवाज आपण लोकांपर्यंत पोहोचवतात, आम्हाला न्याय देतात। त्याच्यामुळे आमच्या सर्व चालक मालक महासंघाच्या वतीने, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने आम्ही आपला धन्यवाद देतो। आम्ही सर्व या अधिकाऱ्यांना पण धन्यवाद देतो, व्यापाऱ्यांना पण धन्यवाद देतो, आम्ही लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि माझ्या सहकाऱ्यांना पण मी धन्यवाद देतो आणि हे अशा पद्धतीने आमचं आंदोलन स्थगित झालेले आहे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।